जव्या मैदानाच्या आतमध्ये इथं आपण जर विचार केला सेकंड फेरीमधील अगदी दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. एका बाजूला जय वाघोबा धामणी मोठी धामणी आणि त्याच्या अगेन्स्ट गाबदे विरांसई टॉस जिंकला. धामणी संघाने पहिल्यांदा शतरक्षण निवडल्याने बॅटिंगसाठी इथं गाबदे विरांसई टीमला अगदी आमंत्रित केलं गेलं. पहा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच नरेश इथनं बॉलिंग ट्रॅकवरती आला. 3 षटकांचा सामना आणि बघायचं मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने सलामीची जोडी सुक्रिया आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फटका लाजबाबा परंतु मिस टायमिंग दूरवर्ण क्षेत्ररक्षक आल्या आणि तिथे मात्र आपण पाहता नो मान्स लँड मध्ये चेंडू रिलीज झाला. एक टप्पा घेत बॉल जाईल मिड विकेट क्लिअर केला. चेंडू सीमा रेषा पलीकडं सुक्रिया लेंडेच्या बॅटमधून शानदार चौकार. जे पहा इथनं अगदी पहिला बॉल दमदार स्ट्रोक सुक्रिया लेंडे मागच्या मॅचचा हिरो आणि इथनं मात्र अगदी या मॅच मध्ये देखील सुरुवात केली आहे. अजून एक पहा जडमध्ये फेकला बॅटची एज लागली या कव्हर मध्ये पॉइंट मध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथनं मात्र बॉलला अडवलं गेलं आणि डेफिनेटली जर विचार केला तर एकच धावा बॉलवरती पाहायला मिळाली. पहा जरी मागच्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर गोलंदाजानं मिश्रण चेंज केलं. चेंडू त्या ठिकाणी कुठेतरी अगदी अगल्या वेगळ्या शैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि डेफिनेटली जर पाहिलं तर या बॉलवरती एक सिंगल आली. टोटल पहा 5 धावा पट्ट्यावरती जमा झाल्या गावदेवी रानसाई टीमच्या. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे पहा फटका लाच बाबा अप्रतिम यावेळी पाहायला मिळेल. एक टप्पा घेत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं जरूर चेंडू पकडला गेला उचलला फेकला तोपर्यंत 2 धाबा अगदी चित्याच्या सप्लायनं कंप्लीट केल्या गेल्यात. पहा 2 फलंदाजा मधला तालमेल एका बाजूला सुक्रिया लेंडे आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला विजय भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी अप्रतिमरित्या कामगिरी पार पडते. यावेळी पहा लाऊड अपील यस फिंगर इज इनफ आणि फलंदाज इथे मात्र अगदी फलंदाजाला मिडल स्टंपवरती पकडलं जाईल आणि फलंदाज इथे बाद झाला तो म्हणजेच विजय भगत. पहिला करारा झटका गावदेवी रानसाई टीमला. बॅक टू द डगआउट विजय. घोड़े बोल बॅक टू द डगआउट. ही जी संडे यांच्या माध्यमातून अगदी अप्रतिम धून वेळे आपण जर पाहिलं तर ठिकाणी रोमहर्ष वाढवला जातो. विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर नवीन फलंदाज आता दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये कैलास या ठिकाणी गावदेवी रानसाई टीमचा अजून ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. इनॅट नंबर 4 वरती ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक अगदी अप्रतिम पाहायला मिळाला नरेशच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतिम शेवटचा एक बॉल म्हणजे तरी बाबरचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल चौकार दुसरा बॉल सिंगल तिसऱ्या बॉलवरती 2 धाबा आल्या. चौथा आणि 5व्या बॉलवरती लगातारचे 2 विकेट पाहायला मिळाले. आता अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जाईल गोलंदाज नरेशच्या माध्यमातून. अंतिम बॉल
इथे पहा मिस टायमिंग अजून एकदा विकेट किपर स्वतः चेंडू खाली जाईल. कोणती चुकी नाही या. लगातारचा तिसरा गडी गारद झाला. लगातारच्या तिसऱ्या बॉलवरती अंतिम बॉलवरती देखील विकेट आलं आणि पहिल्या षटकाचा बादविकेट समाप्त झाला. 7 धावा धावपटलावरती लागत असताना टोटल 3 गडी आतापर्यंत बाद झाले. ते म्हणजेच गावदेवी रानसा टीमचे. येस पहा स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो तर जय बागोबाग व ग्रामस्थ मंडळ ट्रॉफीतील अगदी पहिली विकेट ट्रिक आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज नरेश कडून. म्हणजे पहा लगातारचे शेवटचे 3 चेंडू बॅक टू बॅक 3 गड्यांना बाद केला. आपण पाहिलं तर विजय भगत, दुसरा फलंदाज विजय भगत आणि त्यानंतर आता बाद झाला कैलास. असे 3 गडी त्याने बाद केले. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि यानंतर पाहायचा नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहता तो म्हणजेच इथनं धामणी टीमचा प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती आला. यावेळी पहा सुकरा लेंडे फटका चांगला अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षकात बॉलला उचलला गेला परंतु डेंजर झोनला थ्रो झाला. आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर विकेट किपरनं केलेली त्या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी आपण पाहता. अगदी त्या ठिकाणी दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये सुकरा लेंडेच्या माध्यमातून. कारण की त्याला माहिती आहे संघासाठी आपलं टिकून राहणं गरजेचं आहे. मात्र पहा इथनं मोठे फटके येतील का. सुकऱ्याचा विचार केला. पहिल्या बॉलवरती जिथनं चौकार मारला त्याच्यानंतर मात्र गावदेवी रानसा टीमला पूर्णपणे शांत केलं गोलंदाजानं. पहा आता इथनं गोलंदाज प्रवीण पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि इथनं बघायचं आता यावेळी पहा गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर बॉल आपटी बार आणि सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन चेंडू पडता डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावा फक्त धाब्यांचा विचार केला तर 8 धावा धावपटलावरती लागल्यात. कोणत्या प्रकारची मोठी धावसंख्या आली नाही. यावेळी पहा टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतं. फटका चांगला होता परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. पहा बालाराम त्या ठिकाणी होतं थोडंसं चुकीचा थ्रो झाला. अगदी थोडा लेट थ्रो झाला आणि पाहता इथनं 2 धाबा पूर्ण होत असताना 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे डबल डिजिट मध्ये. यावेळी मात्र संघ जाऊन पोहोचला 10 या अंकावरती. 3 गड्यांचा मोबदला म्हणजे थोडीशी खराब परिस्थिती गावदेवी रानसा टीमची त्या ठिकाणी मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत्या. जोपर्यंत सुकरा लेंडे नॉन स्टेकेंड वरती तोपर्यंत इथं धामणी संघ अगदी सुखरूपरित्या गोलंदाजी करेल. परंतु पहा अजून एकदा डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू समाप्त झाले. गोलंदाज प्रवीण आतापर्यंत 4 तर 3 धाबा त्यानं इथनं अगदी खर्च केल्यात. जोपर्यंत सुकरा लेंडे नॉन स्टेकेंडवर थांबला तोपर्यंत गोलंदाजचा बोलबाला चालेल. परंतु इथं पहा काय होईल, काय बिघडेल, काय घडेल. आणि इथं आपण पाहता अजून एक डॉट बॉल अगदी प्रेशर मध्ये चालला की काय फलंदाज जनार्दन. आपण पाहता एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्याची तलाशा मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. परंतु इथे अगदी बॅड अंबाचा संपर्क होत नाही. अंतिम बॉल रिलीज केला जाईल गोलंदाजाकडून. अजून एकदा बॅटची एज लागली. डायरेक्ट हिट होईल त्या ठिकाणी नाही. पा खराब थ्रो चुकला, चुकी केली, चुकीला माफी नाही. आणि तत्पूर्वी जर विचार केला तर 2 धाबा पूर्ण झाल्या गेल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने पहा आता संघाची धाबसंख्या पुढेच चालली आहे. 2 षटकांचा बादविकेट समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाबसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 धाबा धापटलावरती लॉस ऑफ 3 विकेट्स गावदेवी रानसा संघ. अमोल यस थँक्यू थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथं आपण जर पाहिलं तर आता शेवटचं षटक इथं बाकी असताना बॉलिंग ट्रॅक वरती रघुनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आला. डेफिनेटली पाहता आपण फक्त आणि फक्त 12 धाबा 3 षटकांचा सामना या ठिकाणी जरूर रंगतो परंतु धाबा कमी आहेत.
12 धावा. सुकरा लेंडेला देखील गप्प केलं जातं की काय? मी मागच्या ओव्हरमध्ये म्हटलं जोपर्यंत सुकरा लेंडे नॉन स्ट्रायकेट वरती केलेल तोपर्यंत धामणी संघ मजा करू घेईल. परंतु इथनं पहा मित्रांनो, आता स्ट्राईक वरती खेळत असताना देखील गोलंदाज रघुनाथ त्याला काही करू देत नाही. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल देखील इथे मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर जाईल. यस, पंचांनी ओळखला आणि चेंडू ऑफ स्टिकच्या अगदी अतिरिक्त बाहेर चालला आणि सरळ आमच्याकडे वळल्यात. वाईटचा इशारा आला. वाईटच्या मदतीनं का होईना धावसंख्या थोडीशी पुढे जाईल आणि टोटलचा विचार केला तर इथनं मात्र 13 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. पहा, पहिला बॉल अगदी डॉट, दुसरा बॉल त्याच ले मध्ये फेकला होता. अजून एकदा मोठा प्रहार करायचा होता परंतु पहा इथे फसवलं जातं. गप्प ठेवलं गेलं. गावदेवी रानसाई टीमचा धरता करता तो म्हणजे सुकऱ्या लेंडेला, त्यानं मागच्या मॅच मध्ये या ठिकाणी मित्रांनो वांगणी संघाला परास्त केलं. तो सुकरा लेंडे स्ट्रायक वरती खेळतो. अजून एकदा कोणत्याही प्रकारची चुकी नाही. पूर्णपणे अगदी विकेट किपर त्याची कामगिरी बजावतो, गोलंदाज त्याची कामगिरी बजावतो आणि सुकऱ्या लेंडे कुठेतरी थोडासा निराश असेल. थोडासा निराश चेहरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल, यावली पहा फटका लाजवाब, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सरळ बॅटने खेचलाय. आउटफील्ड थोडीशी खराब दिसली आणि चेंडू सीमा रेषा पलीकडं येतोय सुकऱ्याच्या बॅटमधून. दमदार चौकार. नको मला. अप्रतिम धूम. यावली पहा मंत्रमुग्ध केला. बॉल साईल व्यासपीठाला दिली सलामी, ताकदीचा वापर केला आणि शेवटी आपली ताकद दाखवली. येतो बिग हिट मॅक्सिमम स्ट्रोक षटकार. पहा म्हणजे मागच्या बॉलवरती चौकार, तो गाणं आता पूर्ण केला षटकारांनी. काय बात आहे. खासियत आहे इथं आपण जर पाहिलं तर अगदी पूर्ण पनवेल तालुका नव्हे तर रायगड ठाण्यामध्ये अगदी ज्यांचं नाव आहे ते आमचे डीजे ऑपरेटर डीजे सँडी त्याच्या माध्यमातून धून वाजवल्या जात आहेत. अगदी जाव्या मैदानाच्या आतमध्ये षटकाराच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पहा आमचे स्कोरर मित्र देखील विचार करत असतील कारण की पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या षटकात 7 धाबा, दुसऱ्या षटकात 5 धाबा, 7-5-12 झाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 वरती स्कोरवर नेऊन पोहोचवल्या. ही ताकद आहे सुकऱ्या लेंडेची. आता शेवटचा अंतिम बॉल इथे फेकला जाईल आणि या बॉलवरती बघायचं आहे टार्गेट सेट बॉल ज्याला म्हटलं जातं. तो बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. कशा रीतीने धावसंख्या येतील आतापर्यंत 23 धाब्यापर्यंत संघ पोहोचलाय आणि या बॉलवरती आता महत्वपूर्ण चेंडू असेल. कशा रीतीने गोलंदाज या ठिकाणी रघुनाथ रिलीज करेल. इथे पहा बॅटची एज लागली का, टोइंडला बॉल लागेल आणि तिथनं शेवटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर फलंदाज यस इट इज डॉट बॉल. अंतिम बॉल वरती गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं परंतु संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली ती म्हणजेच 23 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या आणि इथं आता येणाऱ्या 18 बॉल अर्थातच 3 षटक विजयासाठी कंपल्सरी गरज असेल ती म्हणजेच जय वाघोबा मोठी दामणी टीमला 24 धावांची गरज. मोठी होती की लहान
मध्ये 24 बनवायचे आहेत आता धामणी टीमला. त्या 24 बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील? त्याकडे आता प्रेक्षक वर्गांच्या नजरा जरूर लागल्या गेल्यात. अगदी आज गडेलाकडे जर का आपण पाहायला गेलो तर अगदी बराच उशीर देखील झाला. जवळ 1 वाजून 37 मिनिटं देखील झालेत. आज बरीच रात्र देखील झाले तरी देखील प्रेक्षक वर्ग, पाठीराखे वर्ग अद्यापही मैदानात काही सोडायला तयार नाही आहेत. गावातला संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना पाठिंबा देणं हे त्यांना माहिती आहे. आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी अगदी प्रेक्षक वर्गांना भरलेले तुडुंब मैदान त्यांचंही करूया स्वागत. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 18 मध्ये 24 बनवायचे. जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये रघुनाथ बसमान सोबतीला प्रवीण खंडवी ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिथून गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक धर्माला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन मध्ये पिवनचं पहिलं षटक हाताळण्याकरिता संघाच्या संगणकानं त्यावरती विश्वास दाखवला. प्रवीण विचार केला रामसाई संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होता आणि विचार केला वांगणी संघ बॅटिंग भरपूर त्याची खोल भरतात त्यासारख्या बलाढ्य संघाला त्यानं पराभूत केलं होता. मात्र यावेळी मोठी तांबडी संघाच्या विरोधामध्ये त्यांना फाईट करायच्या. पहिला चेंडू फुलर लेन समोर खेळले जात आहेत. कॅप मोठा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक विजय बघत येतोय चेंडूवरती उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट इथून ओपन केला जातो प्रवीणच्या माध्यमातून. एका साईडला डावखुर रथाचा फलंदाज आपण पाहतोय रघुनाथ बसमा ऑन स्ट्राईक इनवरती आलाय. रघुनाथचा विचार केला अनेक सामने हारता जिंकून दिलेत रघुनाथनं धामणी संघाला. मात्र तो सध्या स्ट्राईक इनवरती पाहायला मिळेल. या मॅच मध्ये चांगली धावसंख्या केली धाबा इथून चेस केला तर मग चांगली फाईट पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. प्रयत्नाचे पराकष्ट करावे लागतील. इथून रघुनाथ बसमा या फलंदाजासाठी गोलंदाज धर्मा या षटकातील दुसरा चेंडू खेळून काढण्यासाठी समोर तयाऱ्या रघुनाथ आठव्या बॅटने केलाच होता. बॅटची टॉपेज लागली जात्या दरम्यानला चेंडू रिलीज होतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी निघालेत फेकी खराब आल्या आणि इथून मात्र डायरेक्ट हिट इस्टानच्या मागे जर विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालं होता कदाचित इस्टानला चेंडू लागला नसता तर मग इथून वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत जर पाहायला गेलो तर 2 धाबात मिळाल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतो. 3 आकड्यावरती संघ पोहोचला जातो. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय किसन डुमने ना त्या दोदाणी गावाचे अष्टपैलू खेळाडू आणि सातत्यानं त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये प्रवीण पाहत असतो. आज तामसईच्या गावात पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरत असं आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामस्थ मंडळ चषक आणि वाघोबा चषक ही स्पर्धा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फटका पसला जातो बीट केला जातो. पंचांकडे अपील जरूर पाहायला मिळतो. अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी आहे इथून पाहायला मिळतो. पंच अपील मात्र फेटाळून लावले जातात. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील तसा तसा दडपण मात्र फलंदाजी करत असताना धामणी टीमवरती पाहायला मिळेल. जसे जसे डॉट चेंडू फेकले जातील तसा तसा मात्र गोलंदाजी करणारा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. गावदेवी रानसई ब संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो. गावदेवी रानसई ए संघ देखील आपल्याला या स्पर्धेच्या अंतिम रात्रीमध्ये पाहायला मिळेल. क्रॉस झाला फटका चांगला वन बाउन्स ओव्हर द टॉप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे झोपला रघुनाथ ब्रँड चौकार धाव वरती चौकार ठोकला. टिबनच्या षटकाचा पुरेपूर फायदा आता घेतला जातो. रघुनाथ बसमा फलंदाजाच्या माध्यमातून यावेळेचा चेंडू समोर खेळले बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच पकडला जल संपवला. रघुनाथ बसमाचा खेळ पहिला धक्का टीम धामणीला. लुलना लुळ च्या माध्यमातून अगदी आपल्याला ऐकायला मिळालं. अगदी झोपलेले प्रेक्षक वर्ग देखील आता सामन्याचा एन्जॉय घेतात. चांगलं संगीत होतं. फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन मध्ये नरेश जुगरी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाचा कॅप्टन इथून मात्र त्याला चांगला खेळ करावा लागेल. गावदेवी रानसे संघ इतका सहजासहजी मॅच सोडायला तयार नाही मैदानाच्या आतमध्ये. धर्मानं मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी निर्माण केल्या. मैदानावरती पूर्णपणे संघाला सावरण्याचा काम आता त्याच्या माध्यमातून केला जातो.
एक चौकार जवळ आला होता. संघाची टोटल धावसंख्या 7 वरती 1 विकेट. या षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स होत असतं याला. समोर ड्राईव्ह केला जातो. मिडऑन मध्ये धर्माला सुक्रियाला पण जरूर पाहतो. शतरक्षक त्याच्या माध्यमातून चांगला चेंडू अडवला जातो. एंड ऑफ द बर पहिलं षटक संपलाय आणि पहिल्या षटकानंतर संघाची टोटल धावसंख्या बनली गेल्या त्यामध्ये 7-1 विकेट. असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये विजय बघत आलाय गोलंदाजी मार्कवरती. विजयचा पहिला चेंडू खराब पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बाद तर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळाली जाईल. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 8 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. एका धाबा इथून वाचवावी लागेल गावदेवी बी रानसाई संघाला. मात्र त्याच्या अनुषंगाने जर का आपण पाहायला गेलो तर आज रानसाई संघ चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं उशिरानं मैदानावरती दाखल झाला आणि आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला. विजयचा अभिलेख चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये. प्रवीणचा विकेटचं पतन धक्का क्रमांक दुसरा. 8 धावसंख्येवरती टीम धामणीला लागला. प्रवीण खंडबीला परतावा लागेल डगआउटच्या दिशेनं. जंगला धन्यवाद डीजे. एक गोड संकेत होतं खऱ्या अर्थानं मेजवानी प्रेक्षकांसाठी डीजे सँडीच्या माध्यमातून दिली जातात. मॅचकडे जाऊया. सामना महत्वाचा. 11 मध्ये 16 बनवायच्यात. 8 वरती संघ पोहोचला ज्यामध्ये 2 विकेट संपन्न केल्यात गावदेवी रानसाई बी संघानं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा कॅप्टन पप्प्या पारदी सध्या मैदानावरती दाखल झाला. पप्प्यासाठी वेगवान तेज तरार वाईड यॉर्कर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र इस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची संगता पाहायला मिळतो. मॅच मध्ये वापसी निर्माण करायची असेल तर इथून गोलंदाजी करत असताना अटॅक करावा लागेल. प्रत्येक चेंडू खोलात फेकावा लागतील. विकेट सॅक्रिफाईस करावा लागतील. जास्तीत जास्त विकेट गोलंदाजी करत असताना घ्यावा लागतील इथून गावदेवी बी रानसाई संघाच्या गोलंदाजांना आणि त्यासाठी आता प्रयत्न केले जातात. फुलरलेनचा बॉल आडव्या बॅटनं बॉलला फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स बड्डे टॉप. 4 धाब्यांसाठी मिळतील 4 धाबा. धावसंख्या जर की आपण ते पाहायला गेलो तर 12 वरती संघ पोहोचला जातो. याही षटकावरती आक्रमण विजय भगतचा वावा केला होता. त्या विजय भगत वरती आक्रमण केले जातात. खोला टाकला जातो. लाऊडली अपील जरूर पाहायला मिळतो. अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी पाहायला मिळतो. इथून मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 13 धावसंख्येवरती पोहोचली जाता. एक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती जरूर पाहतो. 4 रीतीनं चेंडू रिलीज केला होता विजय भगतनं. अगदी गोलंदाजाची शैली पहा. येणारे बॉल असतील आता 8 विजयाकरिता धाबा बनवायच्यात. अजूनही 11 धाबा. इथून प्रयत्न करावा लागतील गावदेवी रानसाई बी संघाला. प्रयत्नाचे पराकाष्ठा करावे लागतील. हा मॅच हा सामना जर जिंकायचा असेल तर यातून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. टॉट चेंडू फेकावा लागतील. विकेट घ्यावा लागतील आणि त्यासाठी आता गोलंदाजाला विजयला प्रयत्न मित्रमंडळी करावा लागतील मैदानाच्या आतमध्ये. नईसाठी खोला टाकला जातो. पॅडवरती जरूर चेंडू आदळला जातो. पुन्हा एकदा लाऊडली अपील पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळाली जाते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. जशा जशा धाबा बनल्या जातील तसं तसं समीकरण सोपं होत जाईल. त्यामुळे संघाच्या बाजूने 7 मध्ये 10 बनवायच्यात. अजूनही सामना सोपा झाला नाही.
दोन्ही संघाच्या बाजूनं 50-50 बॅलन्स आहे सामना मैदानाच्या आतमध्ये. याच मैदानावरती 24 चेंडूमध्ये 29 धावा डिपेंड होत असताना पाहिल्यात. याच मैदानावरती जर आपण पाहायला गेलो तर अगदी 24 चेंडूमध्ये 30 धावा डिपेंड होत असताना पण पाहिल्यात. मात्र याही मॅच मध्ये ती रणनीती मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंग सामना ज्यावेळी होतो प्रवीण त्यावेळी हाय व्होल्टेज सामने नेहमी पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 10 धावेची अजूनही गरज आहे 7 चेंडूमध्ये. त्यावेळेचा चेंडू खरा पाहायला मिळतात. पंच सांगतात की हा चेंडू बाद आहे आणि इथून मात्र अतिरिक्त एक 10 मिळाली जाते. आता समीकरण पाहायला मिळालं 7 चेंडू 9 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. विजयची गोलंदाजी थोडीशी महागडी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धर्मानं चांगलं षटक हाताळला होता मात्र त्यामध्ये कमीत ते कमी धावा खर्च केला होता. मात्र या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी मित्र म्हणीना केली जाते विजय भगतच्या माध्यमातून. 7 चेंडू 9 धावेची गरज आहे. या चेंडूवरती संपूर्ण अशा निर्मात असतील धामणी संघाच्या. पप्प्यानं आक्रमण केलाय फटका फसला जातो. शतरक्षक मिड विकेटला कॅप्टन जनार्दननं पकडलाय जल संपवलाय. पप्प्या बारदीचा गेल धक्का क्रमांक 3 टीम धामणीला फलंदाज बाद. सहा चेंडू 9 धावेंचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता 6 मध्ये 9 वाचवायच्यात टीम रानसेला आणि 6 मध्ये 9 बनवायच्या टीम धामणीला. बनल्या जातील का रोखल्या जातील हे पाहावं लागेल. चला कॉपरेट करा. विनंती असेल रानसे संघाच्या कॅप्टनना की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती जनार्दनला पाहतो. मैदानाच्या आतमध्ये संघाचा संगणक कॅप्टन वर्सेस कॅप्टन बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाईल. येणारे बॉल असतील 6 आणि विजय करतात अद्यापही 9 धावेंची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठी धामणी टीमला या 9 धावा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील हे पाहावं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिला चेंडू वेगवान तेज तरार पाहायला मिळतो. पंचांकडे अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी पाहायला मिळतो. प्रयत्न सुरेख केले जातात असं म्हणतात ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होत्या कोशिश करने वालों की कभी हार नहीं होत्या. मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है मगर हम कोशिश ना करें हे तो गलत बात आहे. इथून प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करत असताना रानसे संघाच्या गोलंदाजांना आणि ते प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. वन्स अगेन वन मोर डॉट बॉल क्या बाद आहे. अजून एकदा डॉट बॉल येतो. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातो. तर म्हणतात ना जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता बिना संघर्ष किया कोई मान नहीं होता और जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता. इथून प्रयत्न सुरेख केले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. स्वतः कॅप्टन या आणि त्यानं स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 6 मध्ये 9 धावा डिफेंड केल्या जातील का हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गाला जरूर विचारला जाईल. समोर ड्राईव्ह केला जातो. बॉलरच्या डोक्यावरनं फटका सजवला जातो. सुकऱ्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळाले फक्त आणि फक्त सिंगल. समीकरण राहिलं जाता 3 चेंडू आणि विजय करतात. 8 धावेची गरज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आता प्रयत्न करावे लागतील फलंदाजी करत असताना मोठी धामणी संघाला. तर म्हणतात ना यश मिळवायचं असेल तर आत्मविश्वास वाढवावा लागेल आणि आत्मविश्वास वाढवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मात्र आठवावा लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये तेच करावा लागेल धामणी संघाला. सामना राहिला जातोय 3 चेंडू 8 धावेची गरज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाच्या बाजूना 50-50 सामना बॅलन्स आहे मैदानावरती. गोलंदाजी करणारा रानसे संघ सामना आपल्या बाजूने खेचेल की फलंदाजी करणारा धामणी संघ आपल्या सामना बाजूने फेसेल. फटका चांगला समोर खेळलेत लॉंगॉनला क्लिअर केला आणि बॉलला फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जनार्दन वरती केला आक्रमण आणि इथून ठोकलाय अविनाश खंडवीना हा बिग हिट षटकार. क्या बात आहे. उद्या सकाळी डाळिंबाचा दाना पोपटाला दिला जाईल. मॅच महत्वाच्या 2 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. वॉटर बॉलिंग क्या बात आहे. गुडलेन स्पॉटची सफलता राहिली आणि ठप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये.
सामना अजूनही संपला नाही या सामना दोन्ही संघाच्या बाजूनं 50-50 बॅलन्स या मैदानाच्या आतमध्ये झुंज लढली जात्या गोलंदाजी करत असताना रानसाई संघाच्या माध्यमातून तर म्हणतात ना की सध्याच्या घडीला लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही या संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे हे दाखवून दिलं जातोय रानसाई संघाच्या बाजूना जबरदस्त गोलंदाजी राहिल्या संघाचे कॅप्टन जनार्दन एक चेंडू 2 धावा ओहो समोर खेळले तुमची जास्त लांबी कमी शतरक्षक सुकऱ्या राऊंड द कॅच पकडलाय जल आणि इथून सामना जिंकलाय गावदेवी रानसाई ब संघानं अभिनंदन हार्डलक टीम मोठी धामणी संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ राहिला मात्र शेवटच्या क्षणी इथून सामना गमावा लागला जातो सुरेख फलंदाजी अविनाशी राहिली होती त्यांना लॉंग ऑनला षटकार ठोकला होता असं वाटलं होतं की सामना आता मोठी धामणी संघ विजय प्राप्त करतोय की काय मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जनार्दननं स्वतःवरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास जोपासत असताना शेवटच्या क्षणी आपल्या संघाला स्वतःनं जिंकून दिला कॉंग्रॅच्युलेशन हडलक टीम मोठी धामणी संघ आपणास देखील स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा चला टॉस साठी यायचा और हार का